राज्यातील कर्जबाजारी शेतकऱ्यांना पुन्हा महात्मा फुले कर्जमाफी योजनेच्या निकषानुसारच मदत दिली जाणार असून यापोटी सरकारवरती 22 ते 27 हजार कोटींचा आर्थिक भार पडणार आहे। निकषांनुसार सुमारे 35 ते 40 लाख शेतकरी या योजनेमध्ये पात्र ठरतील। 2 लाखांपर्यंतचं थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांचं संपूर्ण कर्ज सरकार भरणार आहे, अशी माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली आहे। राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। तेलंगणामध्ये राज्य सरकारकडून 15 लाख टन मक्याची खरेदी करण्यात आली। घसरलेल्या दरांमुळे हवालदिल शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। मका खरेदीसाठी 4173 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली। युद्धजन्य परिस्थितीमध्ये सुद्धा आंबा निर्यात सुरू झालेली आहे। हंगामामध्ये 2500 टन निर्यातीचे उद्दिष्ट आहे। वाढत्या विमान भाड्यामुळे अडथळे निर्माण होत आहे। वीज शुल्कामुळे अकोला जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्प अडचणीमध्ये सापडले। औद्योगिक संघटनेची मुख्यमंत्र्यांकडे वीज शुल्क कमी करण्याची मागणी केली जाते। पीक नुकसानाचा अहवाल अंतिम टप्प्यामध्ये आहे। वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाच्या तडाख्यामध्ये गेल्या 25 दिवसापूर्वी अकोला जिल्ह्यामध्ये पिकांचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेले असून नुकसानीच्या सर्वेक्षणाची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे। गेल्या 19 व 30 मार्च रोजी आणि 3 एप्रिल रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील 7 तालुक्यांमध्ये हरभरा, गहू, ज्वारी, कांदा, पपई, केळी, आंबा, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झालेले होते। व्हाईट हाऊस डिनरमध्ये गोळीबार झालेला असून डोनाल्ड ट्रम्प थोडक्यामध्ये बचावले। ट्रम्प यांच्या दिशेने धावणाऱ्या सशस्त्र हल्लेखोराला अटक करण्यात आली। ट्रम्प यांच्यावरती 2024 नंतर तिसऱ्यांदा हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला। हजारो पाहुण्यांमध्ये पसरली प्रचंड घबराट। लोक टेबलाखाली लपून बसले। बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री नरमले, म्हणाले शिवाजी महाराज हे पूजनीयच आहे। मी माफी मागतो, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला, चुकीचे वक्तव्य मांडले। विवाहानंतर माझी मुले देशासाठी देईन। टरबूज पिकासाठी खर्च मोठा असून मालविक्रीमध्ये दराअभावी तोटा होतोय। काढणीपूर्वीच भाव कोसळले, व्यापारी फिरकीनार, बागेमध्येच फळे मातीमोल झाली। हरभऱ्याची आवक 32% घटलेली असून दरांवरती परिणाम नाही। मर्यादित मागणीमुळे शेतकरी प्रतीक्षेमध्ये आहे। किमान आधारभूत दर हे 5875 रुपये प्रति क्विंटल आहे। गरजूंना दिलासा मिळतोय। 40,000 रुग्णांना 333 कोटींचे सहाय्य। मुख्यमंत्री सहायता निधी योजना 2025-26 कालावधीमध्ये मदत। सोयाबीनच्या बाजारामध्ये तेजी दिसून येते। 6,000चा टप्पा पार केलेला असून नेमका लाभ कोणाला मिळेल, कारण बहुतांश शेतकऱ्यांकडून यापूर्वी सोयाबीनची विक्री करण्यात आलेली आहे। उन्हाळी मुगाच्या दरामध्ये उसळी बघायला मिळते। बाजार समित्यामध्ये प्रति क्विंटल 7,500 रुपयांचा दर मिळतोय। मागणीमध्ये वाढ झालेली असून वाशिम बाजार समितीमध्ये उच्चांकी दर मिळाला। 5 दिवसांमध्ये 25 लाखांचा आंबा फस्त झाला। मिलेट व फळ महोत्सव मिलेटचे 15 लाखांची विक्री केली। मुख्यमंत्री भाजपाचे शिष्टमंडळ बिगर भाजपाचं गोकुळचं वऱ्हाड निघालं मुंबईला। माहितीचे नेते उद्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीला, भाजपाचे मात्र सूचक मौन। तब्बल 18 दिवस डिजिटल अरेस्ट, 1.10 कोटी उकडले। मुंबईतील घाटकोपरमधील घटनेने खळबळ उडाली। दहशतवादी कारवायांमध्ये सिम कार्ड वापरल्याची घातली भीती। नैसर्गिक विधीही परवानगी घेऊनच। बंगालचे सरकार तृणमूलचे गुंड चालवतात असे पंतप्रधान मोदी म्हणाले। राज्यामध्ये 2 स्तंभातून सत्ताधाऱ्यांना केले लक्ष्य। महिला सुरक्षेबाबत भाजप कटिबद्ध असल्याचा दावा केला। सिंडिकेट राज, लाचखोरी, कमिशन राज संपवून टाकू असे ते यावेळी म्हणाले। देशामध्ये सूर्याचा प्रकोप, दिल्लीसह उत्तर दक्षिण भारत होरपडलेला आहे। दिल्लीमध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आला। राजस्थान, पंजाब, हरियाणा व बिहार राज्यांमध्ये सुद्धा उष्णतेची लाट कायम आहे। यंदा सोयाबीनच्या क्षेत्रामध्ये घट झालेली असून कपाशी वाढणार। अकोला जिल्ह्यामध्ये 4.43 लाख हेक्टर क्षेत्रावरती खरीपाचे नियोजन करण्यात आले। 15,000 हेक्टर क्षेत्रावरती वाढणार कापसाचा पेरा। रासायनिक खतांच्या दरामध्ये पुन्हा वाढ झालेली असून शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडले। खर्च वाढल्याने ग्रामीण अर्थकारणावरती परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते। खरीपाचे आर्थिक नियोजन कोलमडणार। एसटीमध्ये ज्येष्ठांना प्रवास मोफत असून पण 2 रुपयांसाठी मोठी कटकट केली जाते। ज्येष्ठ नागरिक संतापले, वाहकांशी होत आहेत सुट्ट्या पैशांवरून वाद। 3 लाखांपर्यंत कर्ज, किसान क्रेडिट कार्ड तुम्ही काढले का? 60% व्याज सवलत मिळते। 1.60 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज विनातारण देण्यात येणार आहे।
बुलढाणा जिल्ह्यामध्ये जलजीवन मिशनचा वेग संत गतीने असून हर घर जल अजूनही अधांतरी. जिल्हा परिषदेअंतर्गत 627 तर मजिप्रा अंतर्गत 28 योजना अपूर्ण आहे. पाणी टंचाईचे सावट दिसून येते. घातक रसायनांनी आंबा पिकवत असाल तर थेट फौजदारीच गुन्हा दाखल होणार. बुलढाणा जिल्ह्यामध्ये कॅल्शियम कार्बाईडवरती बंदी घालण्यात आली. अन्न सुरक्षा विभागाची कडक कारवाईची तयारी सुरू आहे. भार अखेर हलका झाला. माथडी कामगार 50 किलोचीच गोणी उचलणार. कामगारांच्या आरोग्याच्या दृष्टीने शासनाचा हा निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व समित्यांना अंमलबजावणीचे आदेश देण्यात आले. सोने चांदींचा दर हा उच्चांकावरती पोहोचलेला असून वधूपित्यांची वाढली ओढाताण. दागिन्यांची खरेदी कमी असून खर्च मात्र वाढलेला आहे. लग्न सराईमुळे सराफ बाजारामध्ये ग्राहकांची गर्दी दिसून येते. यंदा खरीपासाठी लागणार 74,321 क्विंटल बियाणे. शुक्राचार्य भोसले खरीपाचे 5 लाख हेक्टर क्षेत्र गृहीत धरून कृषी विभागाचे नियोजन. खरीप हंगाम तोंडावरती असून शेतकऱ्यांची समस्या कायम आहे. शेतकऱ्यांना अडथळे समस्या पावसाळ्यामध्ये बिकट होणार. हंगामामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी वाढलेल्या आहे. लिंबाचे दर भिडले गगनाला. सर्वसामान्यांच्या गेल्या अवक्याबाहेर. शेतकऱ्यांना वाढली मागणी. आवक घटल्याने दर 150 ते 200 रुपये किलो. गोदावरी नदी संकटामध्ये सापडलेली असून प्रदूषण वाळू उपशामुळे पाणी टंचाईचे सावट दिसून येते. अनियंत्रित मानवी हस्तक्षेपामुळे नदीची वहन क्षमता व नैसर्गिक संतुलन धोक्यामध्ये सापडले. प्रशासनाचे होते दुर्लक्ष. हरभरा खरेदीमध्ये मुदतीआधीच सरकारचा ढेकर. 3,000वरती शेतकरी हवालदिल झाले. नाफेडची खरेदी बंद झाल्यामुळे बाजारातही भाव पडले. शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते. खरीप हंगामासाठी सवलतीच्या दरांमध्ये बियाणे मिळण्यासाठी शेतकऱ्यांना संधी उपलब्ध. 15 मेपर्यंत अर्ज करता येणार. पशुपालकांना 3 लाखांपर्यंत कर्ज, शून्य व्याज. किसान क्रेडिट कार्ड तुम्ही काढले का? पशुपालन, शेळी, मेंढीपालन, कुक्कुटपालन, वराहपालनासाठी पशुसंवर्धन विभागाची ही योजना आहे. बांधकाम व्यवसायाला जागतिक युद्धाची मोठी झड पोहोचलेली आहे. मका, सोयाबीन, तूर आणि ज्वारी महागलेली असून 20% स्टील सळईमध्ये झाली वाढ. खरीप तोंडावरती. राजूरच्या आठवडी बाजारामध्ये 70,000पासून 2 लाख रुपयांपर्यंत बैलजोडी. मराठवाडा, खानदेशमधून सुमारे 400 बैलजोडी दाखल झालेली आहे. खरेदी विक्रीला वेग आलेला असून शेतकरी आणि व्यापाऱ्यांमध्ये रंगली सौदेबाजी. डावा कालवा प्रवाहित असून वडीगोद्री परिसरामध्ये यंदा ऊसाचे क्षेत्र वाढलेले आहे. डाव्या कालव्यातून पाणी सोडल्याने वडीगोद्री परिसरातील चित्र पालटले. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळतोय. 4.5 लाख शेतकऱ्यांना पीक विमा परतावा मिळतोय. नांदेडसाठी सर्वाधिक 813.87 कोटी रुपयांचा विमा मंजूर करण्यात आला. अवकाळी पावसाचा सुद्धा फटका बसलेला आहे. खतांच्या दरवाढीचा बळीराजाला फटका बसलेला असून कृषी केंद्र चालकही संकटामध्ये सापडलेले आहे. शासनाच्या धोरणाविरोधामध्ये नाराजी व्यक्त होते. 800 ते 900 रुपयांनी झाली भाववाढ. शेतकरी चिंतेमध्ये. कंधार परिसरातील शेतकरी खुश झाले कारण शेतकऱ्यांसाठी 134 कोटी 58 लाख रुपयांचा पीक विमा मंजूर करण्यात आला. धाराशिवचा गोठा रिकामा होतोय. मोठ्या पशुधनाच्या संख्येमध्ये तब्बल 1.5 लाखांची घट झालेली आहे. यंत्रांनी हिरवला बैलांचा मान. 96,000 गाय बैल घटले. म्हशींच्या संख्येमध्ये जवळपास 35% झाली होती कमी. हल्ला, थरार आणि गुड. वनरक्षक जखमी आणि तासभरामध्ये वाघिणीचा झाला मृत्यू. रत्नापूर शिवारातील ही घटना घडली. आईच्या मृत्यूने बछड्याच्या भवितव्याची चिंता आहे. अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे परिसरामध्ये 42 तलाव पडले कोरडे. तापमानाचा उच्चांक दिसून येतोय. 12 तलावांमध्ये 1 मीटर पाणी असून वन्य प्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होते. लेक लाडकी योजनेचा डंका वाजत असून 12,000 मुली लखपती झाल्या. शिक्षणासाठी 1 लाख रुपयांचे पाठबळ मिळाल्याने प्रोत्साहन मिळते. वन जमिनींच्या 7/12 नोंदणीसाठी सरकारचा सर्जिकल स्ट्राईक सुरू असून 31 मेपर्यंतचा अल्टिमेट देण्यात आला. महसूल आणि वन विभागामध्ये समन्वय साधण्यासाठी विशेष मोहीम. प्रलंबित प्रकरणाचा होणार निपटारा. 44 अंश तापमानामध्ये वीज खंडित असून शेतकरी संकटामध्ये सापडले. सिंचनामध्ये अडथळा निर्माण होतोय. उन्हाळी धान धोक्यामध्ये. बाष्पीभवन ही वेगामध्ये सुरू असून पीक वाचवण्यासाठी धावाधाव होते. मोहाडी कृषी विभागामध्ये लिंक फेलमुळे शेतकऱ्यांना हेलपाटे बसतायत. कृषी अधिकारी म्हणतात समस्या ही जुनीच आहे. उन्हाळी हंगामामध्ये धान पिकाला सोनबोरूचा उत्तम पर्याय ठरतोय. सोनबोरूला 110 रुपये दर. एकरी 5 क्विंटल उत्पादन. खर्चामध्ये बचत, उत्पन्नामध्ये वाढ. बांधकाम करायचे कसे? 25,000वरती घरकुलांचे हप्ते प्रलंबित असून घरकुलांचे बांधकाम पूर्ण होण्यासाठी निधीचे वितरण वेळेवरती होणे गरजेचे आहे.
ठिबक सिंचन व फळबाग प्रकल्पांची केली पाहणी, शेतकऱ्यांना मिळाले आधुनिकतेचे मार्गदर्शन. धान मका उत्पादकांची कोंडी नेमकी कधी सुटणार आणि कशी सुटणार? खरेदी केंद्रांचा घोळ होतोय, बोनसची प्रतीक्षा कायम असून शेतकऱ्यांचा कैवारी कोण आहे? पोपट सुद्धा वन्यजीवच आहे, डाळिंबाच्या नुकसानीमुळे शेतकऱ्याला भरपाई मिळावी, हायकोर्टाचा निर्णय सरकारच्या मनमानीला चपराक लागली. बळजबरीने सोलर पंपाचे कनेक्शन दिले, पण आता देखभाल दुरुस्तीचे काय होणार? कारिगर अभावी पॅनल धुडकात पडलाय, कंपनी मालामाल, शेतकऱ्यांचे हाल होत आहे, नवीन वीज जोडणीची मागणी केली जाते. एल निनोच्या इशाऱ्यानंतर पशुसंवर्धन विभाग अलर्ट मोडवरती, उपाययोजनांना दिली गती, पशुधन सुरक्षितेसाठी नियोजन, मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करण्यात आले. कोल्हापूर वन विभागाने दिली 13.71 कोटींची नुकसान भरपाई, आजरा, चंदनगड, राजधानी, पन्हाळ वन परिक्षेत्रामध्ये सर्वाधिक प्रकरणे. शेतकऱ्यांसह कृषी विभाग सुद्धा खरीपाच्या तयारीमध्ये व्यस्त आहे, राजापुरामध्ये नियोजन, 7045 हेक्टर क्षेत्रासाठी खते बियाण्यांची तयारी. अवकाळी पावसाने सांगली जिल्ह्यातील 478 हेक्टरवरील पिकांना फटका बसलेला आहे, कृषी विभागाचा नजरअंदाज अहवाल शासनाकडे सादर करण्यात आला. मान्सूनवरती एल निनोचे सावट, यंदा सरासरीपेक्षा कमी बरसणार पाऊस, खरीपावरती संकटाचे ढग उडवलेले आहे, गेल्या 25 वर्षांमध्ये 7 वेळा बसलाय फटका, हवामान विभागाचा अंदाज व्यक्त करण्यात आला. अतिवृष्टीग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना मिळणार परीक्षा शुल्काचा परतावा, 10वी-12वीसाठी हा निर्णय घेण्यात आला, शैक्षणिक संस्थांकडून विद्यार्थ्यांना मिळणार पात्र असल्याचा शेरा. सिंदखेडा तालुक्यामध्ये 46 गावांना भीषण झडा बसते, शेवाडी धरणामधून आवर्तनाची मागणी केली जाते, 14 गावांमध्ये विहीर अधिग्रहण, लवकरच काही गावांना टँकरचा आधार, भूगर्भातील पाणी पातळी खालावली. अनियमितता करणाऱ्या 64 दुकानांवरती टाच, 54 खत परवाने निलंबित करण्यात आले, तर बियाणे कीटकनाशकांचे परवाने रद्द करण्यात आले, रिअल टाइम खत विक्रीचे आदेश. कांद्याला हमी भावासह प्रति क्विंटल 1500 रुपयांचे अनुदान द्या, कसमात येथील कांदा उत्पादकांकडून मागणी केली जाते. जत तालुक्यामध्ये आजपासून कृषी सेवा केंद्रे बंद आहे, खते बियाणे पुरवठा ठप्प झालेला आहे, शेतकऱ्यांची गैरसोय होते. फळबाग लागवड पॅटर्न बदललेला असून द्राक्षे, सीताफळ, ड्रॅगन फ्रूट लागवडीमध्ये घट झालेली आहे, डाळिंब, पेरू, आंबा लागवड वाढलेली आहे. पीक कर्ज मर्यादेमध्ये 10 ते 25% वाढ झालेली असून सोयाबीनसाठी 59,000 तर ऊसासाठी 2.5 लाख रुपयांची तरतूद करण्यात आली. वन्य प्राण्यांच्या उपद्रवाची नुकसान भरपाई 13.71 कोटी, कोल्हापूर वन विभागाच्या 11 परिक्षेत्रातील 18,655 प्रकरणांसाठी वितरण. खरीप हंगामापूर्वीच बळीराजाला खतांच्या महागाईचा शॉक बसतोय, किमतीमध्ये प्रति बॅग 300 रुपयांपर्यंत वाढ झाल्याचे चित्र दिसून येते. जामखेडच्या ज्वारीचा राज्यामध्ये डंका, यावर्षी ज्वारी 5,000 ओलांडलेली असून कळबाही 4 ते 5,000 रुपयांपर्यंत पोहोचलेला आहे. कांद्याला कवडीमोल भाव मिळत असून संतप्त शेतकऱ्याने कांद्यावरती घातले पिकअप, कांद्याला योग्य भाव देण्याची शेतकऱ्यांकडून मागणी केली जाते, कांद्याचे दर हे दिवसेंदिवस घसरत चाललेले आहे. टंचाई वाढलेली असून टँकरची संख्या 29 वरती, पाण्याचा प्रश्न गंभीर आहे, 35 गावे 186 वाड्यांची होते तगमग. ताकरीचे आवर्तन सलग सुरू ठेवण्याची मागणी केली जाते, उन्हाची तीव्रता वाढलेली असून पीक जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड होते. राज्यामधील 40 लाख शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफी योजनेचा लाभ, प्रवीण परदेशी समितीचा अंतिम अहवाल सरकारला सादर करण्यात आला, 2 लाख रुपयांपर्यंत हा लाभ देण्यात येणार आहे. एप्रिल महिन्यामध्ये 1.85 लाख टन जादा खत विक्री, युद्धस्थितीमुळे भीतीपोटी शेतकऱ्यांकडून हंगामापूर्वी जादा खरेदी, खतांचे दरही वधारले. अपात्र लाडक्या बहिणींवरती कारवाईचा बडगा असून आतापर्यंत 11 कोटींची वसुली करण्यात आली, लाभार्थीमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचा सुद्धा समावेश आहे. अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा.